काल मातोश्रीमध्ये एक बैठक झाली। ज्या बैठकीमध्ये आदरणीय पवार साहेब आणि उद्धवजी ठाकरे एवढेच दोन लोक तिकडे होते आणि काँग्रेस विरहित निवडणूक कशी लढवायची, काँग्रेसला बाजूला ठेवून निवडणूक कशी लढवायची यावर चर्चा झालेली आहे असं आमच्या कानावर आलेलं आहे। म्हणजे काँग्रेस बरोबर जी सुरू असलेली महाविकास आघाडीच्या नावाने चर्चा ती आता संपल्यात जमा आहे। कारण का काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरेंबरोबर चर्चा करण्यामध्ये स्पष्ट नकार दिलेला आहे। त्यांनी कळवलेलं आहे की आता पुढचं तुम्हाला काही बोलायचं असेल तर आमच्या दिल्लीच्या हायकमांडशी बोला, आम्ही काय उद्धव ठाकरेंची चर्चा करू शकत नाही। हे खरं आहे काय खोटं आहे हे उद्धव ठाकरेंनी सरळ स्वतः स्पष्ट करावं। दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेवावं आणि सांगावं की बाबा मी जे बोलतोय ते खोटं आहे। कारण का संजय राजाराम राऊतवर आता त्याच्यातला कोणालाच विश्वास राहिलेला नाही। जसं वंचित आघाडी संदर्भात बोलत असताना आपल्यासमोर पत्रकारांसमोर बोलायच्या 4 जागा आणि स्वतः प्रकाश आंबेडकर जी बोलतायत की हे मला 2च जागा देत आहेत आणि राऊत खोटारडे आहे। म्हणून अशा खोटारड्या 420च्या तोंडातून निघालेल्या शब्दावर आता महाराष्ट्र सोडा, आम्ही विरोधक सोडा, महाविकास आघाडीच्याच लोकांना विश्वास राहिलेला नाही। म्हणून काँग्रेस बरोबर नेमकं चर्चा चालू आहे का फिसकटली ही स्पष्टता त्यांनी द्यावी। एका काँग्रेसच्या नेत्याने मला हेही माहिती दिली आहे की उद्धव ठाकरेंची जागेंसाठी पैसे म्हणजे सीटसाठी पैसे मागण्याची सवय गेलेली नाही। पहिलं शिवसेनेकडून पैसे मागायचे, मग तेव्हा युतीच्या वेळी तेव्हाच्या मित्रपक्षाकडून पैसे मागायचे। आता काँग्रेसकडे काही ऑफर दिलेले आहेत की मला एवढे एवढे द्या, तुम्हाला ह्या जागा सोडतो। खरं आहे काय खोटं आहे हे त्यांनी स्पष्ट करावं। म्हणून अशा सौदेबाजी करणाऱ्या उद्धव ठाकरेंची आम्ही बोलणार नाही अशी सरळ स्पष्ट भूमिका काँग्रेसने घेतलेली आहे। हे जी काय दिलेली माहिती आहे, मी काय जे बोलतोय ते खरं आहे काय खोटं आहे ते त्या लोकांनी सांगावं। कारण का ज्या पद्धतीने काल मातोश्रीमध्ये एक पण काँग्रेसच्या नेत्यांनी पाऊल ठेवलं नाही, कारण का आता इकडची चर्चा संपलेली आहे। जे काय बोलायचे ते आमच्या दिल्लीच्या हायकमांडशी बोला असं सरळ स्पष्ट काँग्रेस नेत्यांनी कळवलेलं आहे। धन्यवाद। नक्की बोललेलं आहे त्यांनी, मला स्पष्ट बोललेलं आहे। विदर्भाचे आहेत तेही सांगतो तुम्हाला। एका नेत्याने मला स्वतः सांगितलं की उद्धव ठाकरेची पैसे मागण्याची सवय बंद झालेली नाहीये आणि आम्हाला सांगितलंय की तुम्ही आम्हाला एवढे पैसे पोचवा, तेव्हा जाऊन तुम्हाला अशा जागा आम्ही सोडतो। त्यावर काँग्रेसने त्यांना स्पष्ट नकार दिलेला आहे। म्हणूनच ही चर्चा आता दिल्लीपर्यंत गेलेली आहे। असं असेल तर माझी आणि उद्धव ठाकरेंची एकत्र नार्को टेस्ट करा, बघू काय खरं येतं काय बाहेर। संजय राऊतांनी महायुती सरकार आणि एनडीए सरकारवरती टीका केली, असं म्हणाले की महाराष्ट्रात आणि देशात ईदी अमीन यांचं सरकार, ईदी अमीन हे युगांडाचे हुकुमशाह होते। मग महाविकास आघाडीचं 2.5 वर्षाचं सरकार हे पण बिन लादेनचंच सरकार होतं, त्याच्यापेक्षा काय वेगळं सरकार नव्हतं। दाढी कुरवळत बसायची, अतिरेक्यांना मदत करायची, जिलेटिन ठेवायचं, ह्याच्या पलीकडे ते लोकांनी केलं काय? म्हणून दुसऱ्या लोकांना नावं ठेवण्या